जय श्री कृष्णा। तर आज आपण भगवद्गीतेतला 3रा अध्यायातला 4था श्लोक बघणार आहोत। फक्त काम न करता बसल्याने आपल्याला शांती मिळेल का? नाही, कारण कर्मापासून पळून गेल्याने कर्माचं बंधन सुटत नाही। तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। न कर्मणा मनारंभात नैष्कर्म्यं पुरुषोष्णुते न च संन्यासनादेव सिद्धी समधिगच्छति। या श्लोकचा अर्थ असा आहे, फक्त कर्म करायचं सोडलं म्हणून माणूस कर्मरहित होत नाही आणि फक्त बाहेरून सगळं सोडून दिलं म्हणून त्याला सिद्धी मिळत नाही। म्हणजेच आपल्याला अनेकदा असं वाटतं की समस्या खूप आहेत, सर्व सोडून दिलं तर मन शांत होईल, पण श्रीकृष्ण सांगतात पळून जाणं हा उपाय नाहीये। जीवनात आपली जी जबाबदारी आहे ती प्रामाणिकपणे पार पाडणं हेच खरं कर्मयोग आहे। आजचं रिअल लाईफ एक्झाम्पल, एका शेतकऱ्याने शेतात बी पेरलं, पण त्या वर्षी पाऊस कमी झाला। तो म्हणाला आता काहीच उपयोग नाही आणि तो शेती सोडून घरी बसला। तर पीक येणार का? नाही, पण तो पाणी देतो, पुन्हा मेहनत करतो, जमीन तयार करतो, कारण त्याला माहीत असतं परिणाम माझ्या हातात नाहीये, पण प्रयत्न करणं हे माझ्या हातात आहे। आजचा स्ट्रॉंग मेसेज, भगवद्गीता आपल्याला असं सांगते, आयुष्यात समस्या आल्या म्हणून जबाबदारीपासून पळू नका। कर्म सोडणं म्हणजे शांतता नाहीये, योग्य कर्म करत राहणं म्हणजेच कर्मयोग। तुमचं काम प्रामाणिकपणे करा, बाकी परिणाम देवावरती सोडा। जबाबदारीपासून पळू नका, तर कर्माला योग्य दिशा द्या। अशाच नवीन नवीन श्लोकसाठी माझा चॅनल सबस्क्राईब करा। दंडवत प्रणाम। जय श्री कृष्णा।